नमस्कार, मी सुवर्ण कट्टीबनी. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडी. श्री जगद्गुरू पंचाचार्य युग मानोत्सवात काढण्यात आली अड्डपालखी. वाङ्मयातून धर्माचा प्रसार व्हावा, श्री शैल जगद्गुरू यांचं आशीर्वचन. काही दिवसापासून गायब पावसानं पुन्हा लावली आहे हजेरी. शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला. बीडचं पार्सल म्हणून हिणवू नका, शेवटपर्यंत माळशिरसमध्येच काम करणार. आमदार राम सातपुते यांचं माळशिरस येथील मेळाव्यात वक्तव्य. आणि पबच्या स्वच्छतागृहात ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कारवाई करत पुण्यातील संबंधित पब करण्यात आलं सील. श्री जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलनात दुसऱ्या दिवशी अड्डपालखी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. सोलापूर शहरातून श्री आदी जगद्गुरू पंचाचार्य अड्डपालखी महोत्सव आणि श्री शिवयोगी शिवाचार्य भावचित्र मिरवणूक तसंच श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ दिंडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डोक्यावर श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ आणि या मिरवणुकीवेळी जागोजागी होणारी पुष्पवृष्टी आणि वातावरणामध्ये भारलेला ओम नमः शिवायचा गजर अशा वातावरणामध्ये ही अड्डपालखी आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली. श्री जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलन सोलापूर शहरामध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अड्डपालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. रविवारी सकाळी 8:30 वाजता बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून भक्तिगीतांच्या संगीतावर या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीमध्ये धनगरी ढोल, SVCS हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महादेव नृत्य, लेझिम सादर करून वातावरण आणखी भक्तिमय केलं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वीर तपस्वी मंदिरामध्ये आल्यानंतर या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये समाजातील विविध मान्यवर उपस्थित झाले होते. या मिरवणुकीतील तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शिल्पकृती मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पुरवंताकडून शस्त्रखेळ सादर करण्यात आले. मिरवणुकीमध्ये समाजातील विविध मान्यवर सहभागी झाले होते. फुलांनी सजवलेल्या 5 पालखीमध्ये श्री आदी जगद्गुरू पंचाचार्य यांचं भावचित्र ठेवून अड्डपालखी महोत्सव काढण्यात आला. श्री शिवयोगी शिवाचार्य भावचित्र मिरवणूक, श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथदिंडी या मिरवणुकीमध्ये सहभागी होते. बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर ते अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिर या कार्यक्रम स्थळापर्यंत 5 किलोमीटर अंतर श्रीमद काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी पदयात्रा करत तेही मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. तसंच संमेलनस्थळी हजारो वर्षापासूनचा इतिहास असलेल्या या धर्माचा वाङ्मयाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रसार व्हावा असं आशीर्वचन श्री शैल जगद्गुरू यांनी व्यक्त केलंय. गेल्या काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या मुसळधार पावसाला शहर आणि परिसरात पुन्हा सुरुवात झाली. जवळपास मागील आठवड्यापासून पावसानं सोलापूर शहर आणि परिसरामध्ये दडी मारली होती. परंतु रविवार 23 जून रोजी पुन्हा या पावसानं हजेरी लावली आहे. संध्याकाळी जोराचा पाऊस शहर आणि परिसरामध्ये पाहायला मिळाला. रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी या पावसाच्या पाण्यामुळं गटारी तुंबल्या. त्यामुळं काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झालं. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. परंतु रविवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता. दुपारनंतर शहरातील विविध भागांमध्ये या पावसानं आपली पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी संध्याकाळपासून होणाऱ्या मुसळधार पावसानं शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मी शेवटपर्यंत माळशिरस तालुक्यातच काम करणार असून माझ्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही याच तालुक्यात होईल असे उद्गार आमदार राम सातपुते यांनी काढले. आजवर कोणालाही शत्रू न मानता आणि कसलाही पक्षपात न करता मी प्रत्येक वेळी कामालाच प्राधान्य दिलं आहे. परंतु काही जणांनी मला बीडचं पार्सल म्हणून हिणवलं आहे. मात्र मी शेवटपर्यंत माळशिरस तालुक्यातच काम करणार असून माझ्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही या माळशिरस तालुक्यातच होतील असं आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथील मेळाव्यामध्ये स्पष्ट केलं. माळशिरस तालुक्यामध्ये 1,80,000 मतांची लीड घेऊ अशा घोषणा झाल्या, पण 80,000 मतांचा लीडही समोरच्यांना घेता आला नाही.
भाजपाला 25,000 मतंही मिळणार नाहीत असं सांगत असताना भाजपानं माळशिरसमधून 65,000 मतं मिळवली आहेत। मी कधीही जिंकलो म्हणून माजणार नाही आणि हरलोच तर लाजणारही नाही असंही सातपुते यावेळी म्हणाले। या प्रसंगी के पाटील, शरद मोरे, रणजित सूळ, सचिन वावरे, राजकुमार हिवरकर, शिवाजीराव देशमुख, सोपान नारनवरे, आबा धाईंजे, आकाश सावंत, संजय देशमुख, मिलिंद सरतापे, बाळासाहेब सरगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या मेळाव्याचं प्रास्ताविक बाळासाहेब सरगर यांनी केलं तर सूत्रसंचालन दादासाहेब खरात यांनी केलं। पबमध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करत पुण्यातील पब सील करण्यात आला। पुण्यातील FC रोडवरील एका पबच्या स्वच्छतागृहामध्ये काही युवक अंमली पदार्थांचं सेवन करीत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। रविवारी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। पुण्यातील FC रोडवरील द लिक्विड लिझर लाऊज L3 हा पब सील करण्यात आला आहे। रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे तसंच पबचे व्यवस्थापक मानस मलिक यांच्यासह इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय दत्तात्रय कामठे या 5 जणांवर यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 2 मुलं चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे एका पॅडवर ड्रग्ज टाकून ATM कार्डनं ओढताना दिसत आहेत। MD प्रकारातील हे ड्रग्ज असल्याचं देखील या व्हिडिओतून प्रथमदर्शनी दिसून येत आहे। इटलीतील मुरानो आणि बुरानो या शहरातील नयनरम्य दृश्यासह आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेऊया। द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत पाहूया विदेशवारी सोलापुरीचा हा वृत्तांत। दर्शक हो, विदेशवारी सोलापुरीमध्ये आतापर्यंत आपण जिनेवा, इटली, रोम, व्हॅटिकन सिटी, व्हेनिस अशा विविध जगविख्यात प्रेक्षणीय शहरांना अनुभवत आलोय। व्हेनिस प्रमाणेच बेटावर वसलेली आणखी 2 रम्य शहरं म्हणजे मुरानो आणि बुरानो। तर चला करूया रम्य सफर या शहरांची द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत, अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत। मित्रांनो, जगातील पाण्यावर तरंगत असलेलं अतिशय सुंदर शहर व्हेनिस आपण पाहिलंय। आता व्हेनिस नंतर म्हणजेच त्याच बेटावर वसलेली 2 शहरं आहेत, ती प्रसिद्ध आहेत। एकाचं नाव आहे मुरानो, दुसऱ्याचं नाव आहे बुरानो। मुरानो हे काचेसाठी खूप प्रसिद्ध आहे। काचेसाठी म्हणजे काचेपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी। त्याची झलक देखील आता आपण पाहणार आहोत। बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती। पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरच काही। द स्पोर्टिंग लिजंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा। S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, डबल साठी होलसेल सेंटर। क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत। स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार, बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन। इंटरनॅशनल वुमन्स टूर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती, येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती। पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण, राजस भेट द्या। कुकरेजा अँड कंपनी, 100 मुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर। संपर्क क्रमांक 9518952842। ममता रेडियो में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे। ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट्स, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट,
इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा। एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर। मथुरा, वृंदावन और गोकुल का इतिहास, श्री कृष्ण जी की रास लीलाएं, ब्रिज और कुंज की गलियां, यहाँ घर घर दूध की मिठाइयाँ रोज बनती हैं। वही ब्रिज का स्वाद लेकर आए हैं ब्रिज वासी नमकीन और स्वीट्स। तो आज आइए और ओरिजिनल ब्रिज की मिठाइयाँ और नमकीन का लुत्फ उठाइए। हमारे शर्मा स्वीट्स में 200 से ज़्यादा आइटम्स नमकीन के, स्नैक्स के, स्वीट्स के बनते हैं और हम लोग खास तौर से सफाई का बहुत ज़्यादा ध्यान रखते हैं। हाइजीनिक हम लोग देना चाहते हैं। तरह तरह की बर्फियाँ तैयार करते हैं। कलाकंद में बहुत सारी वैरायटी है। सादा कलाकंद है, बटर स्कॉच है, पाइनएप्पल है, अंजीर कलाकंद है, मैंगो कलाकंद है, ऑरेंज कलाकंद है। बर्फियों में भी बहुत सारी पिस्ता बर्फी है, ड्राई फ्रूट बर्फी है, चॉकलेट बर्फी है, हवाई बर्फी है, ढोडा बर्फी है, रसमलाई बहुत फेमस है। बंगाली आइटम में हमारे पास बहुत से आइटम्स हैं, जैसे ग्रीन सैंडविच है, पिंक सैंडविच है, पाइनएप्पल सैंडविच है, बहुत से रसगुल्ला है, छोटा रसगुल्ला है, अंगूर रबड़ी है, कलकत्ता जामुन है, गोल जामुन है, लंबा जामुन है, मिनी कचौरी है जिसका बहुत अच्छा स्वाद है, और मिनी समोसा है जिसको कि आप काफ़ी टाइम तक रख के खा सकते हैं, जिसको कोई प्रॉब्लम नहीं होगी, खराब जल्दी नहीं होता है। इस तरीके के हमने पूरा प्रयत्न किया है कि हम आपको ज़्यादा से ज़्यादा स्वीट्स दें, ज़्यादा से ज़्यादा नमकीन दें। स्नैक्स में छोले भटूरे, आलू टिकिया चाट, रगड़ा आलू टिक्की, चटनी पूरी, दही पूरी, भेल और पानी पूरी उपलब्ध। ऑर्डर्स के लिए संपर्क मुख्य शाखा ब्रिजवासी नमकीन और स्वीट्स, मुरारजी पेट, प्रभात टॉकीज के पास। एसटीच्या जोरदार धडकेने साखरपुडा झालेला तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अक्कलकोट तालुक्यातील पालापूर येथे एसटी बसच्या चालकानं एका मोटरसायकल स्वाराला जोरदार धडक दिली। या घटनेमध्ये एक जण जागेवरच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना 23 जून रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट ते किणी या रोडवरील पालापूर मोड वळणावर घडली आहे। याबाबत अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यामध्ये एसटी बस चालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातामध्ये ठार झालेल्या तरुणाचा साखरपुडा नुकताच झाला होता। या घटनेमध्ये अविनाश नरसप्पा कलशेट्टी वय 27 याचा मृत्यू झाला आहे, तर विजयकुमार बबरुवान साबळे हा गंभीर जखमी झाला आहे। हे दोघेही हंगरगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील रहिवासी आहेत। यातील आरोपी चालकानं एसटी बस क्रमांक MH06 S8168 ही एसटी भरधाव वेगात चालवत या दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली होती। या प्रकरणी आप्पाराव कल्याणी कलशेट्टी वय 42 राहणार हंगरगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी फिर्याद दिली आहे। यानंतर आरोपी एसटी चालक महांतेश बसण्णा फुलारी राहणार जेऊर तालुका अक्कलकोट याला अटक करण्यात आली आहे। खासदार संजय राऊत आणि ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे सकल मराठा समाज बांधवाकडून बार्शी येथे त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत राज्यातील मराठा समाज राज्यभर आपलं आंदोलन करत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र या आरक्षणाबाबत चुकीचं वक्तव्य केल्याची घटना घडली होती। या घटनेचा निषेध करत बार्शीमध्ये सकल मराठा समाज बांधवांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। जवाहर हॉस्पिटल समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हे आंदोलन झालं।
मराठा आरक्षणाबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या नेत्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात येत होती. या आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता, परंतु हे आंदोलन शांततेमध्ये पार पडलं. पालिकेच्या नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी विविध आरोग्य केंद्रांना अचानक भेट देऊन बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी अचानक महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना भेट देत त्यांची तपासणी केली. यावेळी आरोग्य केंद्रामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. डॉक्टर तसंच कर्मचारी आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळे त्यांनी कामाचं गांभीर्य नसलेल्या आणि कामात निष्काळजीपणा करणाऱ्या एक डॉक्टर आणि एका परिचारिकेचं 1 दिवसाचं वेतन कपातीची कारवाई नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केली आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी गांधीनगर परिसरातील दाराशा प्रसूतीगृह, नई जिंदगी आणि काळी मस्जिद येथील आरोग्य केंद्रास भेट देत तपासणी केली. आरोग्य केंद्र आणि दवाखाना परिसरामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आला. अनेक कर्मचारी गणवेशात नसल्याचं त्यांना आढळलं, तर डॉक्टर कर्तव्यावर गांभीर्यानं काम करत नसल्याचंही दिसलं. त्यामुळे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कर्तव्यावर असताना कामात निष्काळजीपणा करताना आढळल्यास यापुढे देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिलाय. महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना त्यांनी भेट दिली. यावेळी कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या कामात गांभीर्य दिसून आलं नाही. अनेक दवाखान्यांमध्ये अंधार असल्याचं दिसलं. आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची देखील आवश्यकता आहे, असंही ते म्हणाल्या. आरोग्य यंत्रणा सुधारण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री जगद्गुरू पंचाचार्य युग मानोत्सवात काढण्यात आली अड्डपालखी. वाङ्मयातून धर्माचा प्रसार व्हावा, श्री शैल जगद्गुरू यांचं आशीर्वचन. काही दिवसापासून गायब पावसानं पुन्हा लावली आहे हजेरी. शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला. बीडचं पार्सल म्हणून हिणवू नका, शेवटपर्यंत माळशिरसमध्येच काम करणार. आमदार राम सातपुते यांचं माळशिरस येथील मेळाव्यात वक्तव्य. आणि पबच्या स्वच्छतागृहात ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कारवाई करत पुण्यातील संबंधित पब करण्यात आलं सील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही.